शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेबाबत आज आपण चर्चा करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने सुरू केलेली ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये हे 3 समान हप्त्यामध्ये दिले जातात. म्हणजेच प्रत्येकी 2,000 रुपयांचा एक हप्ता असतो. असे मिळून वर्षामध्ये 3 हप्ते मिळतात. थेट त्यांच्या बँक खात्यात हा हप्ता जमा केला जातो. हे सहाय्य शेतकऱ्यांना बियाणे, खते यासारख्या शेती उत्पादन खर्चासाठी मदत करते. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली ही योजना पीएम किसान योजनेला पूरक आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक अतिरिक्त 6,000 रुपये मिळतात. म्हणजेच दोन्ही योजनांचा एकत्रित लाभ घेतल्यास शेतकऱ्यांना वर्षाला एकूण 12,000 रुपये मिळू शकतात. शेतकरी मित्रांनो, या योजनेसाठी नोंदणीची आवश्यकता आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अधिकृत नोंदणी करणे ही खूप आवश्यक आहे. नोंदणी का आवश्यक आहे याचे काही महत्वपूर्ण कारणे आहेत, हे बघून घेऊया. एक म्हणजे पात्रता तपासणी. सरकारला योजनेच्या लाभार्थ्यांची योग्य पात्रता सुनिश्चित करावी लागते. 2. डेटा व्यवस्थापन, म्हणजेच योग्य लाभार्थ्यांपर्यंत सहाय्य पोहोचवण्यासाठी अचूक डेटाबेस आवश्यक आहे. व 3 पारदर्शकता. नोंदणी प्रक्रिया योजनेच्या अंमलबजावणीमध्ये पारदर्शकता आणते. शेतकरी मित्रांनो, या योजनेची नोंदणी प्रक्रिया कशी ते बघूया. पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेसाठी नोंदणी कशी करावी, चला तरी बघून घेऊया. शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. ही वेबसाईट म्हणजे pmkisan.government.in ही आहे. या वेबसाईटला भेट द्या. नंतर फार्मर कॉर्नर वेबसाईटवर फार्मर कॉर्नर मध्ये न्यू फार्मर रजिस्ट्रेशन वर क्लिक करा. आवश्यक माहिती भरा. वैयक्तिक माहिती, जमीन तपशील, बँक माहिती आणि संपर्क तपशील भरा व कागदपत्रे अपलोड करा. आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यावर सबमिट करा. सर्व माहिती तपासून झाल्यावर फॉर्म सबमिट करा व रजिस्ट्रेशन नंबर जतन करा. मिळालेला रजिस्ट्रेशन नंबर भविष्यातील संदर्भासाठी जतन करून ठेवा. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुश खबर अशी आहे की जर त्यांनी पीएम किसान योजनेसाठी नोंदणी केली असेल तर त्यांना नवो शेतकरी योजनेसाठी स्वतंत्र नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. पीएम किसान मध्ये नोंदणीकृत लाभार्थी स्वयंचलितपणे नवो शेतकरी योजनेचे लाभार्थी बनवतात. तरीही शेतकरी महाDBT.महाराष्ट्र.government.in या महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलवर त्यांचा स्टेटस तपासू शकतात. शेतकरी मित्रांनो, या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे काय ते बघूया. आधार कार्ड, वैध आधार कार्ड आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो, बँक खात्याचे तपशील, पासबुक किंवा रद्द केलेला चेकही चालेल. जमिनीचे कागदपत्र, यामध्ये 7/12 उतारा किंवा 8A चा फॉर्म व मोबाईल नंबर. शेतकरी मित्रांनो, मोबाईल नंबर हा तुमचा आधार कार्डशी लिंक असलेला पाहिजे व तसाच बँक खात्याशी पण लिंक असलेला हा गरजेचा आहे. व शेवटी पॅन कार्ड. काही प्रकारांमध्ये पॅन कार्ड हे आवश्यक असू शकते. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करण्यास अडचणी येत असतील तर पुढील हे पर्याय तुमच्यासाठी. 1 म्हणजेच तुम्ही जवळच्या ई सेवा केंद्राला भेट देऊ शकता किंवा कृषी विभाग कार्यालय, तालुका पातळीवर कृषी कार्यालयात जाऊन अर्ज करा. किंवा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना तर माहितच आहे की CSA कॉमन सर्व्हिस सेंटरला तुम्ही सुद्धा भेट देऊ शकता. शेतकरी मित्रांनो, या केंद्रामध्ये साधारणपणे 20 ते 50 रुपयांच्या अल्प शुल्कात नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते.